काखेतला काळेपणा यामुळे कितीतरी जणी स्लीवलेस म्हणजे बाह्या नसलेले कपडे निवडतात. त्यांना खरं तर त्याबद्दल खूप लाज वाटत असते आणि अर्थात प्रत्येकाला आपण छानच दिसावं, प्रेझेंटेबल दिसावं असं वाटत असतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे अंडरआर्म्स काळे असणं म्हणजे अस्वच्छता नाही. हा स्किन रिस्पॉन्स असू शकतो आणि त्यामुळे स्वतःला दोष न देता फक्त आपण त्याची काळजी घ्यायची असते आणि छान हायजीन ठेवायचं असतं. आता स्वतःच्या अंडरआर्म्सची काळजी घेत असताना जर का तिथलं आपण पीएच लेवल छान ठेवू शकलो, आपण हायजीन छान ठेवू शकलो, तिथलं पिगमेंटेशन घालवू शकलो तर उत्तम की नाही. ह्याचीच काळजी कशी घ्यायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बॉडी वॉश कुठला वापरायचा, अंडरआर्मसाठी कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स बॉडी वॉशमध्ये असायला हवेत, म्हणजे ते बॉडी वॉश कसे निवडायचे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि 30 दिवसांचं एक रुटीन देणार आहे ज्यामुळे 100% तुमचं काखेतला जो काळेपणा आहे तो कमी होईल, त्याचं पिगमेंटेशन कमी होईल आणि तुम्हाला जशी हवी आहे तशी छान हायजीन आपण पाळू शकतो. ते कसं करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे, तेव्हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली छानपैकी ग्रो आणि ग्लो होतीये. आपल्या फॅमिलीचा भाग जर का अजून तुम्ही झाला नसाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, फॅमिली आपलीच आहे, पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचा भाग व्हा. कारण आपण दर आठवड्याला नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. आपल्याकडे एक्सपर्ट्स येतात, त्यांच्याकडूनही आपण बरीचशी माहिती घेत असतो आणि अशा पद्धतीनं आपण ग्रो आणि ग्लो होत असतो. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, ते म्हणजे पॉईंट 1, ते म्हणजे अंडरआर्म काळे का होतात हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्या बाबतीत जर आपल्या चुका होत असतील तर आपण त्याची काळजी घ्यायला हवी. अंडरआर्म्स काळे होण्याची अनेक कारणं असू शकतात. ते म्हणजे आपण जर का सतत शेविंग करत असू, तिथे आपण सतत फ्रिक्शन होईल असं काही करत असू, स्वेटिंग होत असेल, डिओड्रंट हलक्या पद्धतीचे वापरत असू, फ्रेग्रन्समध्ये खूप अल्कोहोल असेल, त्यानंतर डेड स्किन सतत जमा होत असेल आणि आपण तिथे काहीच करत नसू, किंवा मग इन्शुलिन रेझिस्टन्स जर झाला असेल, म्हणजे खूप प्रमाणात गोड खातोय बाबा, काही प्री डायबिटिक असतात त्यांचेसुद्धा अंडरआर्म्स काळे व्हायला लागतात. अशी असंख्य कारणं आहेत. सगळ्यात बेसिक कारण जे आहे ज्याची आपण काळजी घेऊ शकतो ते म्हणजे हायजीन. आपण जेव्हा अंडरआर्म्स क्लीन करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ते सतत शेव केल्याने किंवा सतत तिथे वॅक्स केलं म्हणजे ते क्लीन राहणार, तर त्यामुळे ते क्लीन राहत नाही. बऱ्याचदा त्याचा पीएच लेवल आपण खराब करून टाकतो आणि सतत सेन्सिटिव्ह जागेला आपण त्रास दिल्यामुळे सुद्धा तिथे इरिटेशन होऊन ते ब्लॅक होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा की सतत शेव करणं म्हणजे तुम्ही तुमचे अंडरआर्म्स खूप क्लीन ठेवताय असं नसतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रोजच्या दिवसामध्ये तुम्ही काय करताय हे फार महत्त्वाचं आहे. कुठलं बॉडी वॉश वापरताय हे महत्त्वाचं आहे. कुठले कपडे वापरताय हे फार महत्त्वाचं आहे. सिंथेटिकचे कपडे वापरायचे नाहीत. हलक्या प्रकारचं डिओड्रंट वापरणं टाळायचं आहे. काखेमध्ये डिरेक्टली जर तुम्ही परफ्यूम किंवा डिओड्रंट मारत असाल तर ते अतिशय चुकीचं असतं. खूप सेन्सिटिव्ह जागा असते, त्यामुळे त्याची आपण अशा पद्धतीनं काळजी घ्यायची असते. आता पॉईंट 2 ते म्हणजे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आपल्याला कसे मदत करू शकतात. म्हणजे अंडरआर्म्स ब्राईटनिंगसाठी बॉडी वॉश किंवा मग बॉडी क्रीम, सिरम जे काही असतात ना, त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काही महत्त्वाचे असतात, ते उपयोगी ठरू शकतात. म्हणूनच काळजीपूर्वक आपण बॉडी वॉश कुठला निवडायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आता काय ना, काही बॉडी वॉशमध्ये जेव्हा सॅलिसिलिक ॲसिड सारखा जो इन्ग्रेडियंट आहे तो खूप महत्त्वाचं काम करतो. म्हणजे अंडरआर्म्समध्ये छोटे छोटे बम्प्स यायला लागतात किंवा इनर ग्रोथ असते किंवा स्वेटमुळे असे क्लॉग पोर्स तयार होतात, ते निघून जाण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड मदत करू शकतं. त्यामुळे आपण ते बॉडी वॉशमध्ये किंवा क्रीममध्ये ते असेल तर ते नक्की वापरावं, पण ते रोजच्या वापरात असू नये. ते आठवड्यातून फक्त आणि फक्त 2 वेळेला आपण वापरू शकतो. बॉडी वॉशमध्ये जर 2% किंवा 3%, मॅक्स टू मॅक्स 4% पर्यंत जर का सॅलिसिलिक ॲसिड असेल तर ते आपण निश्चितपणे रोज वापरू शकतो. जास्त प्रमाणातलं मात्र रोज वापरायचं नाही. त्यानंतर महत्त्वाचा एक इन्ग्रेडियंट आहे, तो जर तुमच्या बॉडी वॉशमध्ये किंवा क्रीममध्ये असेल तर तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सची छान काळजी घेऊ शकता. ते म्हणजे लॅक्टिक ॲसिड. हे ना जेंटल असं एक्सफोलिएशन असतं. जे सेन्सिटिव्ह स्किन असली तरीसुद्धा ग्लायकोलिकपेक्षाही लॅक्टिक ॲसिड त्यातल्या त्यात सौम्य असतं. त्यामुळे आपण
अशा पद्धतीचे जे बॉडी वॉश असतात किंवा क्रीम असतात ते आपण वापरू शकतो. पण मी तुम्हाला म्हणाले तसं कमीत कमी पर्सेंटेज असलेले हे आपण वापरायचे असतात. आपल्याला कळत नसेल तर डर्मॅटकडे जायचं, त्यांना विचारायचं की माझ्या अंडरआर्मसाठी असे कुठले क्रीम्स आहेत किंवा कुठले असे बॉडी वॉश आहेत जे मी वापरू, त्यांनीसुद्धा तुमचे अंडरआर्म्स हे क्लीन व्हायला किंवा तिथलं पिगमेंटेशन कमी व्हायला नक्की मदत होते. तिसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे म्हणजे ग्लायकोलिक ॲसिड. आता ग्लायकोलिक ॲसिड हे तुमच्या डेड स्किनला रिमूव्ह करतं आणि तुमचा स्किन टोन जो असतो ना तो इव्हन करायला मदत करतं. पण म्हणून अंडरआर्म्सवर तो खूप स्ट्रॉंगही असू शकतो आणि म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ना ती खूप कमी प्रमाणात असायला हवी. ग्लायकोलिक ॲसिड असलेले क्रीम्स किंवा अंडरआर्म्स क्रीम्स जे मिळतात की जे ब्राईटनिंगसाठी असतात ते तुम्ही कोणाच्या तरी सल्ल्याने लावले तर उत्तम असतात. किंवा अशा वेळेला काय करायचं की दिवसाआड लावून बघायचं, ते आपल्याला सूट करतंय की नाही हे चेक करायचं आणि मग त्यानंतर आपण ते कंटिन्यू करायचं. ते लगेच ब्राईट होतील या आशेने आपण जर का रोज लावायला लागलं तर ते बऱ्याचदा इरिटेशन होऊन ते जास्त खराब होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची असते. त्यानंतर महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे म्हणजे व्हायटॅमिन सी. व्हायटॅमिन सी मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. स्किन डलनेससाठी किंवा इव्हन टोनसाठी हे खूप उपयुक्त ठरू शकतं. पण पुन्हा अंडरआर्म्सवर जर का व्हायटॅमिन सी वापरताना तुम्हाला इरिटेशन होते असं वाटत असेल तर त्याची डेफिनेटली पॅच टेस्ट करायची आहे. व्हायटॅमिन सी मुळे फरक नक्की पडतो पण ते प्रत्येकाला सूट होतच असं नाही आणि कुठल्या फॉर्ममध्ये आपण व्हायटॅमिन सी वापरतोय हे पण फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला बॉडी वॉश किंवा ब्राईटनिंग क्रीममध्ये असतात ते मी तुम्हाला सांगितलं. पण यापेक्षा जर का आपल्याला सोपा आणि घरगुती उपाय करायचा असेल तर काय करायचं. आता पॉईंट 3 ते म्हणजे नॅचरल इन्ग्रेडियंट्सवर आपण विश्वास ठेवायचा पण तो खूप स्मार्ट वेनं ठेवायचा. आता नॅचरल इन्ग्रेडियंट्सचे नक्की फायदे काय, तर अंडरआर्म स्किन सेन्सिटिव्ह जर असेल ना त्यामुळे घरगुती उपाय करताना ते सॉफ्टनेस, त्यानंतर क्वांटिटी, कन्सिस्टन्सी हे खूप महत्त्वाचं असतं. किती प्रमाणात लावायचं, सातत्यानं ती गोष्ट करायची. त्यानंतर बॉडी वॉश करत असताना आपण ह्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण ते एक्सफोलिएट करून छानपैकी ब्राईटनिंग असा इफेक्ट आणू शकतो. खरं सांगायला गेलं तर बऱ्याचदा आपली स्किन ही इव्हन नसते. मी तुम्हाला सांगितलं तशी असंख्य कारणं आहेत. पण जर का आपण त्याची काळजी घेत नसू किंवा कपड्यांमुळे किंवा घामामुळे जर का काळसरपणा आला असेल तर तो जाऊ शकतो. आणि त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते मात्र तुम्हाला नक्की फायदेशीर ठरू शकतात. त्यातले काही महत्त्वाचे असे इन्ग्रेडियंट्स आहेत, जसे मी तुम्हाला आता क्रीममधले इन्ग्रेडियंट सांगितले तसे काही महत्त्वाचे असे नैसर्गिक इन्ग्रेडियंट्स आहेत. ते कसे काम करतात ते आपण बघूया. ते म्हणजे तांदळाचं पीठ खरं तुम्हाला सांगते ब्राईटनिंगसाठी अतिशय उत्तम असतं आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं असं एक्सफोलिएशन होतं. पण ते जोरात घासायचं नाही कारण तिथली स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते. त्यानंतर नॅचरल ब्लीच म्हणून आपण पोटॅटो ज्यूसचा वापर करू शकतो. ती ब्राईटनिंग रेमेडी आहे पण ती वापरत असताना सुद्धा ती कुठल्या प्रमाणात वापरायची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती सगळ्यांना सूट करते असं नाही. त्यामुळे पॅच टेस्ट करायची. इरिटेशन होत असेल तर लगेचच थांबायचं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे जो तुमच्या अंडरआर्मसाठी खूप चांगला असू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोकोनट ऑइल हे इतकं सुंदर पद्धतीनं मॉइश्चराईज करतं. याच्यामध्ये आपण किंचितची कस्तुरी हळद किंवा आंबे हळद घालून जर का त्याला रोज मसाज केला काखेमध्ये छानपैकी तरीसुद्धा तिथलं पिगमेंटेशन कमी व्हायला लागतं, काळेपणा कमी व्हायला लागतो आणि तुमची जी रेग्युलर ओरिजिनल स्किन आहे ती स्किन तुम्हाला दिसू लागते. म्हणजे तिथे जर का कुठल्या गोष्टींमुळे काळेपणा आला असेल तर तो निश्चितपणे कमी व्हायला लागतो. पण यासाठी पेशन्स लागतात, कन्सिस्टन्सी लागते. सातत्यानं तुम्हाला हे महिनाभर तरी करावं लागतं तर याचे रिझल्ट्स नक्की मिळतात. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लेमनमध्ये खूप प्रमाणात लॅक्टिक ॲसिड असतं किंवा बेकिंग सोडामध्ये अल्कलाईन असतं. व्हायटॅमिन सी हे तुम्हाला लिंबूमध्ये खूप मिळतं पण त्यामुळे ना तुमचा pH लेवल डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. रेडनेस येतो, ड्रायनेस येतो, इचिंग होतं, इरिटेशन वाढू शकतं. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात कारण अंडरआर्म्स हे डार्क असतात आणि तिथे खूप दिवस आपण काहीही न केल्यामुळे लेमन किंवा बेकिंग सोड्यासारखे आपण काही एक्सपेरिमेंट करायला गेलो ना तर ते अधिक प्रमाणात खराब होऊ शकतं. म्हणून आपल्याला नॅचरल घटक जे आहेत ना ते स्मार्ट वेनं वापरायचे आहेत. आता ते कसे वापरायचे
तुम्हाला एक छानपैकी मी रुटीन देणार आहे आणि एक छानपैकी तुम्हाला रेमेडी देणार आहे. ती तुम्ही 30 दिवस करायची आहे आणि त्यांनी तुम्हाला 100% फरक पडणार आहे. जर का हे तुमच्या हार्मोनल चेंजेसमुळे होत असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की अरे आत्ता ते व्हायला लागलेलं आहे, तर लगेचच काळजी घ्या आणि 30 दिवसाच्या ह्या सातत्यपूर्ण रेमेडीने 100% तुमचे अंडरआर्म्स जे आहेत त्याचं pH लेवल खूप चांगलं होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथला काळेपणा दूर व्हायला मदत होईल. आता जो सेफ नॅचरल पॅक आहे तो कुठला, ते म्हणजे अगदी सिंपल आणि खूप सेफ असा मी तुम्हाला पॅक सांगते आहे की ज्याच्यामुळे 100% फरक पडतो. आठवड्यातून 3 वेळेला तुम्ही हा पॅक लावू शकता. 1 चमचा तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 1 चमचा त्यामध्ये तुम्हाला पोटॅटो ज्यूस म्हणजे बटाट्याचा रस टाकायचा आहे किंवा रोज वॉटर टाकायचं आहे. पोटॅटोचा ज्यूस जर का तुम्हाला सहन होत नसेल तर रोज वॉटर. त्यानंतर 1 चमचा त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकायचं आहे. हे मिश्रण छानपैकी एकजीव करायचं आणि याची पेस्ट जी आहे ती अंडरआर्मला लावायची. 5 ते 7 मिनिटं ठेवायची आहे आणि नंतर ओल्या फडक्याने किंवा यांनी छानपैकी मसाज करून ती काढायची आहे. किंवा मग अंघोळी आधी हे केलं आणि नंतर अंघोळीला आपण गेलो तरीसुद्धा चालू शकतं. आता हे केव्हा करायचं, आठवड्यातून 2 ते 3 वेळेला करायला हरकत नाही. हे केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू तुमच्या स्किनमध्ये फरक दिसतो आहे. आता मी देणार आहे ते म्हणजे 30 दिवस तुम्ही काय करायचं आहे ते रुटीन देणार आहे. ते 30 दिवसाचं रुटीन पाळलं तर 100% तुम्हाला फरक जाणवणार. स्टेप 1 ते म्हणजे प्रॉपर क्लिन्झिंग करायचं. आता दररोज अंडरआर्म्स माइल्ड अशा बॉडी वॉशने स्वच्छ करायचे आहेत. क्लीन करायचं म्हणजे तिथे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचे नाहीत. मी सांगितल्याप्रमाणे सॅलिसिलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड किंवा ग्लायकोलिक ॲसिड हे आठवड्यातून 2 ते 3 वेळेला वापरायला काहीही हरकत नाही. पण बाकी दिवशी मात्र माइल्ड असा बॉडी वॉश वापरा किंवा तिथे काहीही वापरू नका. चक्क मी सांगितलेली जी रेमेडी आहे ती करा. नंबर 2 ते म्हणजे एक्सफोलिएशन. आठवड्यातून 2 वेळेला जे मी सांगितलं ते एक्सफोलिएशन करायचं आहे. पोटॅटो ज्यूस, ॲलोवेरा आणि राईस फ्लॉर म्हणजे तांदळाचं पीठ याचं एक्सफोलिएशन करायचं आहे. त्यानंतर नंबर 3 ते म्हणजे मॉइश्चरायझिंग प्रॉपर झालं पाहिजे. आता कशाने करायचं, तर ॲलोवेरा जेल आणि कोकोनट ऑइल हे उत्तम हायड्रेशन देतं. स्किन अजिबात ड्राय राहत नाही, ओलसरपणा राहत नाही. तिथे तुम्ही रात्री झोपताना तेल लावून झोपलात आणि सकाळी तुम्हाला असं वाटलं की आता छान क्लीन केलेलं आहे, शेविंग केलेलं आहे, तर त्यावेळेला काय करायचं, तर चक्क ॲलोवेरा जेल लावायचं. दॅट्स इट. बाकी काहीही करू नका. नंबर 4 मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे शेविंग केअर. ड्राय शेविंग कधीही करायचं नाही. त्यामुळे स्किन रफ व्हायला लागते आणि खूप जाड होते. शेविंग करण्याआधी स्किन ही सॉफ्ट करायची. त्यानंतर त्यामध्ये ॲसिड बॉडी वॉश असलेले किंवा लेमन, बेकिंग सोडा यांनी अजिबात, त्यानंतर मात्र चुकूनही स्क्रबिंग करायचं नाही. त्या दिवशी सिंपल पाण्याने असं धुवायचं किंवा कुठल्याही प्रकारचा बॉडी वॉश आपण शेविंग केल्यानंतर लावायचा नाही. स्टेप नंबर 5 ते म्हणजे डिओड्रंट आपण कुठलं वापरतोय या बाबतीत सतर्क राहायचं. आता डिओड्रंट लावल्यानंतर इचिंग, बर्निंग किंवा रेडनेस होतोय असं कळलं तर ते प्रोडक्ट आपल्यासाठी सूट नाही करत आहे, आपल्याला लगेच लक्षात यायला हवं. त्यामुळे अल्कोहोल फ्री किंवा मग खूप फ्रेग्रन्स नसेल असं काहीतरी आपण आपल्या काखेमध्ये लावायला हवं की ज्यामुळे आपल्याला दुर्गंधी जी असते तीही येणार नाही आणि शिवाय आपल्याला तिथे छान हायड्रेटेड वाटेल. आता कपडे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढची स्टेप आहे की कपडे कुठले घालायचे, ते म्हणजे ब्रिदेबल कपडे घालायचे, कॉटनचे कपडे घालायचे. अंडरआर्म जर का खूप स्वेट होत असेल तर ते सतत ड्राय करण्यासाठी आपल्याकडे एक वेगळा छान मलमलचा रुमाल ठेवायचा, त्यांनी क्लीन करत राहायचं. हे खूप गरजेचं आहे. हे मी जे सांगितलेले पॉईंट्स आहेत ते पॉईंट लक्षात ठेवून मी सांगितलेली रेमेडी जर का तुम्ही महिनाभर यूज केली, म्हणजे आठवड्यातून 3 वेळेला अशा पद्धतीनं जर का तुम्ही वापरलं आणि ही सगळी काळजी घेतली आणि अशा पद्धतीचे बॉडी वॉश वापरले, तर मी तुम्हाला अगदी 100% सांगते अंडरआर्म्स ब्राईटनिंगमध्ये अशा पद्धतीनं जर का तुम्ही सगळा हा मंत्र फॉलो केला, कन्सिस्टन्सीनी फॉलो केला, तर 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत. कारण होम रेमेडीमध्ये एकच गोष्ट असते, ते म्हणजे आपण खूप मनापासून आणि सातत्याने करायचं असतं. आपण खूप वेगवेगळ्या क्रीमचे एक्सपेरिमेंट करायला जातो, त्यापेक्षा ना आपण घरच्या या नैसर्गिक गोष्टींवर सातत्यानं आणि श्रद्धेने जर का काही गोष्टी केल्या ना, तर त्याचे डेफिनेटली रिझल्ट मिळतात. पण मी तुम्हाला सांगेन की तुमचे अंडरआर्म्स हळूहळू जाड व्हायला लागलेत किंवा मग तिथे खूप इचिंग व्हायला लागलं आहे, खूप स्मेल यायला लागलं आहे, रॅश येते असं जर वाटलं, खूप पिगमेंटेड आहेत की जे
पूर्वी कधीच नव्हते आणि पूर्ण स्किनच्या मनाने ते फार वेगळे दिसतात, तर मात्र 100% आपल्याला हे डर्मेटोलॉजिस्टला दाखवायचं आहे, डॉक्टरांना दाखवायचं आहे. कारण यामुळे काही हेल्थ इश्यूज असू शकतात, हे अशा पद्धतीचे इंडिकेशन्स असू शकतात आणि ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ब्राईट स्किनपेक्षा हेल्दी स्किन ही खूप महत्त्वाची असते आणि स्किनला त्रास न देता पेशन्सीनी, कन्सिस्टन्सीनी जर का आपण काळजी घेतली तर त्याचे रिझल्ट्स हे आपल्याला नक्की मिळतात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल वाटला असेल आणि वाटला असेल तर मैत्रिणींबरोबर शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.